गटांचे प्रकार आपण पाहतोय। तर पहिला प्रकार पाहिला आपण की प्राथमिक गट। आता दुसरा प्रकार आहे दुय्यम गट। तर ज्या समूहातील सामाजिक संपर्क हे व्यक्तिनिष्ठ, तुटक व उपयुक्ततावादी असतात अशा गटांना दुय्यम गट असे म्हणतात। तर या ठिकाणी समाजामध्ये किंवा समूहामध्ये जे संबंध आहे किंवा जो संपर्क आहे हा या ठिकाणी फार महत्त्वाचा आहे। हे गट आकाराने जर पाहिलं तर फार मोठे असतात किंवा यांची सदस्य संख्या, सभासद संख्या ही जास्त असते। आता व्यक्तिनिरपेक्ष म्हणजे काय? म्हणजे प्रत्येक व्यक्तीला त्या ठिकाणी जबाबदाऱ्या दिलेल्या असतात आणि त्या जबाबदारीचं पालन करणे, जे नियम ठरवून दिले त्याचं पालन करणे त्या ठिकाणी बंधनकारक असतं। जे व्यक्तिनिरपेक्ष, प्रत्येक व्यक्तीने काय करायचं त्या गटामध्ये, काय नाही हे ठरलेलं असतं। तुटक, सगळेच जसं प्राथमिक गटामध्ये सगळे सभासद गटामधले जे आहेत हे परस्पर सहकार्याने, एकमेकांच्या सहकार्याने काम करत असतात, एकमेकाला त्या ठिकाणी मदत करत असतात। परंतु इथं तसं होईल असं नाही। गटाचा आकार फार मोठा असल्याने सगळेच सभासद एकमेकांच्या संपर्कात येतील असं नाही। ते विभागलेले किंवा विखुरलेलेही असू शकतात। त्यातले काही सभासद हे एकत्र येऊन त्या ठिकाणी काम करतात। म्हणजे सगळे सभासद हे तुटक असतात, काही ठराविक मोजके सभासद बरोबर येतात, परंतु एकंदरीत जो पूर्ण गट आहे हा मोठा गट असतो, तो दुय्यम गट असतो। आता जरी हे तुटक असले, एकमेकापासून दूर असले तरी ते उपयुक्ततावादी असतात। म्हणजे जे सगळे लोक जरी आहेत, काही लोक समजा पुण्यामध्ये काम करत आहेत गटातले, काही लोक कोल्हापूरमध्ये काम करत आहेत, काही लोक नाशिकमध्ये काम करत आहेत, काही लोक औरंगाबादमध्ये काम करत आहेत, परंतु सगळ्यांची जी विचारसरणी आहे, उद्दिष्ट आहे, ध्येय आहे हे मात्र सारखंच असतं आणि ते सर्व गटाला पूरक आणि उपयुक्ततावादी असतं। तर ह्या व्याख्येमध्ये जर तुम्ही पाहिलं तर ज्या समूहातील सामाजिक संपर्क हे व्यक्तिनिरपेक्ष, तुटक आणि उपयुक्ततावादी असतात अशा गटांना दुय्यम गट असं म्हणतात। लक्षात आलं? तर ही व्याख्या फार महत्वाची आहे। या गटांचा आकार हा फार मोठा असून सदस्य संख्या किंवा सभासद संख्या ही देखील जास्त असते आणि प्रत्येक सदस्यामध्ये किंवा सभासदामध्ये असलेले जे संबंध आहेत हे संबंध जिव्हाळ्याचे आणि आपुलकीचे असतात। जसं प्राथमिक गटामध्ये आहेत संबंध, तशाच पद्धतीने याच्यामध्ये देखील संबंध जिव्हाळ्याचे आणि आपुलकी असतात। परंतु हे संबंध ठेवत असताना प्राथमिक गटामध्ये सतत एकमेकांशी संपर्क येतो, तसा या ठिकाणी येईल असं नाही। गटामधील काही सदस्यांचाच एका वेळी एकमेकाशी संबंध येतो। इतर सभासद जे आहेत ते वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेले असतात आणि त्या ठिकाणी ते काम करत असतात आणि कधीतरी मोठा मेळावा असेल, मोठी सभा असेल, अशा ठिकाणी सगळे सभासद, गटामधले सगळे सदस्य एकत्र त्या ठिकाणी येत असतात। कामापुरते आणि व्यक्ती निरपेक्ष हे संबंध असतात। गटातले काही सभासद समजा आज या ठिकाणी 10 जण एकत्र आले, परंतु ते उद्या 10 जण तेच असतील असं नाही। त्या कामासाठी एकत्र आलेले ते 10 जण आहेत, उद्या कदाचित ते सभासद विखुरले जाऊन दुसऱ्या सभासदामध्ये ते ऍड होतील आणि आपल्याबरोबर दुसरे सभासद येतील। कारण गटाचा आकारच फार मोठा आहे, त्याच्यामुळं ही सभासद जे आहेत हे विखुरले जातात, वेगवेगळे सभासद आपल्या संपर्कात त्या ठिकाणी येत असतात। त्यामुळे संबंध हे कामापुरते निर्माण झाले असतात। ज्या कामासाठी त्यांची त्या ठिकाणी नेमणूक केलेली आहे त्या कामापुरते त्या ठिकाणी येत राहतात। काम झाल्यानंतर ते तिथून दुसऱ्या ठिकाणी जातात। दुय्यम गटांना विशिष्ट अशी उद्दिष्टे असतात। विशिष्ट अशा उद्दिष्टाने हे सगळे लोक त्या ठिकाणी एकत्र येत असतात किंवा विशिष्ट लोक त्या ठिकाणी येत असतात आणि ते चर्चा करत असतात, नेमून दिलेलं, ठरवून दिलेलं त्यांना ते काम करत असतात आणि पक्षाशी एकजूट किंवा एकनिष्ठ हे सगळे त्या संघटनेशी असतात। या गटांचे औपचारिक संघटन झालेले असते, तशा पद्धतीने औपचारिक पद्धतीने त्यांचं संघटन झाले असते, जनजागृती झाली असते
आणि आपल्या हेतूने किंवा ध्येयाने ते प्रेरित झालेली सगळे लोक त्या गटातील असतात. जर उदाहरण सांगायचं असेल तर कामगार संघटना, कामगारांची संघटना जर पाहिली तर ही प्रचंड मोठी अशी संघटना असते. किंवा राजकीय पक्ष, राजकारणामध्ये जे विविध राजकीय पक्ष आहेत, राष्ट्रीय पक्ष असतील किंवा राज्यस्तरावरील पक्ष असतील, स्थानिक पक्ष असतील, तर यांचं संघटन हे फार मजबूत आहे. तर राष्ट्रीय पक्ष समजा काँग्रेस सारखा पक्ष आहे, भाजप सारखा पक्ष आहे, राष्ट्रीय पक्ष आहेत, यांचं संघटन जे आहे किंवा हा जो पक्ष आहे हा पूर्ण भारतभर आहे. पूर्ण भारतभर यांचे कार्यकर्ते आणि नेते आहेत. त्याच्यामुळे या सगळेच कार्यकर्ते किंवा सगळेच नेते त्या ठिकाणी एकत्र कधी येऊ शकत नाहीत. ते पूर्ण देशामध्ये विभागलेले गेलेले आहेत. जिल्हावार, राज्यवार त्यांची कामं त्यांना ठरवून दिलेली आहेत. त्या पद्धतीने त्या ठिकाणी ते काम करत आहेत, जे विखुरलेले आहेत. परंतु त्यांची काम करण्याची पद्धती सगळ्यांची सारखी आहे. त्या ठिकाणी आपल्या पक्षाची बांधणी करायची, पक्षाचं संघटन मजबूत करायचं आणि पक्ष वाढीस साठी प्रयत्न करायचे हे त्यांचं ठरलेलं आहे. आणि तशा पद्धतीने नेते मंडळी, पक्षाचे आणि कार्यकर्ते त्या ठिकाणी काम करत असतात. मग त्या गावामध्ये असेल, तालुक्यामध्ये असेल, जिल्ह्यामध्ये असेल, तेवढ्या कार्यकर्त्यांची, नेत्यांची तेवढ्या त्या गटाचा त्या ठिकाणी संपर्क येत असतो. परंतु पूर्ण जर पाहिलं तर भारतभर विभागलेले जेवढे देखील कार्यकर्ते, सभासद, सदस्य, नेते मंडळी आहेत, त्या सगळ्यांचा मिळून एक मोठा त्या ठिकाणी गट असतो. तर अशा पद्धतीनं हा दुय्यम गट असतो आणि ते सगळे त्याचे सभासद हे छोट्या छोट्या त्याच्या आतमधल्या गटांमध्ये ते विखुरलेले असतात. दुय्यम गटातील परस्पर संबंध हे कराराच्या स्वरूपाचे असतात. मोठा गट असल्यामुळे प्रत्येकाला त्या ठिकाणी करार पद्धतीने काही कामं नेमून दिलेली असतात आणि तशा पद्धतीने त्यांचं त्या ठिकाणी कामकाज ठिकठिकाणी होत असतं. करार पद्धतीमुळे एकमेकांचे हक्क आणि कर्तव्ये ही या संबंधी काही नियम बनवलेले आहेत आणि त्या नियमाला धरून त्या ठिकाणी कामं होत असतात. उद्दिष्ट आणि ध्येय मात्र सगळ्यांचं सारखंच आहे. लक्षात. दुय्यम गटामध्ये असे ठराविक आणि निश्चित नियम तयार केलेले असतात आणि त्या नियमाला धरून त्या ठिकाणी सगळे व्यवहार किंवा जे कामकाज आहे हे चालत असतं. उदाहरणार्थ एखाद्या मोठा उद्योग समूह असेल किंवा मोठा कारखाना असेल, त्या ठिकाणी त्या उद्योगामध्ये निश्चित असे नियमावली तयार केलेली असते आणि त्या नियमावलीला धरून किंवा त्या नियमांना धरून अनुसरून त्या ठिकाणी कामकाज चाललेलं असतं. आता या कारखान्यामध्ये प्रत्येकाच्या जबाबदाऱ्या निश्चित केल्या असतात, जबाबदाऱ्या आणि कर्तव्य. मोठी कंपनी आहे टाटा सारखी किंवा बजाज सारखी, या ठिकाणी प्रत्येक कामगारांनी काय काम करायचं, स्टाफ मधल्या इंजिनियरनी, मॅनेजरनी, या प्रत्येकाच्या जबाबदाऱ्या त्यांनी काय काय करायचं आहे, कोणता विभाग सांभाळायचा आहे, कोणत्या विभागामध्ये काम करायचं आहे हे निश्चित केलेलं असतं आणि त्या ठिकाणी त्यानुसार कामकाज चाललेलं असतं. आता त्या विभागामधले जे कर्मचारी आहेत, कामगार आहेत किंवा इंजिनियर आहेत, त्यांचा एक छोटा समूह त्या ठिकाणी तयार झाला. असे प्रत्येक विभागामध्ये विभागून विखुरले जाऊन त्या ठिकाणी समूह छोटे छोटे तयार होतात आणि त्या समूहामध्ये ते कामकाज होत असतं. आणि पूर्ण कंपनी जी आहे त्या पूर्ण कंपनीतील जे कर्मचारी आणि मॅनेजमेंट स्टाफ आहे हा सगळा मिळून एक मोठा काय झाला, दुय्यम गट तयार झाला. आणि त्या दुय्यम गटामध्ये पूर्ण कंपनीमधील प्रत्येक विभागामध्ये एक छोटा छोटा गट त्या ठिकाणी त्यांना नेमून दिल्यानुसार कार्य करत आहे. आता हे गटामध्ये कामकाज जेव्हा चालतं त्यावेळेस नोकरी विषयक असेल, पगार विषयक असेल, रजा विषयक सवलती याविषयी काही नियम तयार केलेले असतात. आता हे नियम जे आहे किंवा जे करार, अग्रीमेंट ज्याला आपण म्हणतो कंपनीमधलं, तर हे अग्रीमेंट हे 3 वर्षांनी, 5 वर्षांनी किंवा काही कंपन्यांमध्ये 1 वर्षांनी होत असतं. आणि या अग्रीमेंटमध्ये सर्व समूहातील सभासद किंवा समूहातील सर्व कर्मचारी आणि स्टाफ यांचा विचार करून त्या ठिकाणी त्यांची नोकरी विषयक नियमावली तयार केली. त्यांना पगार किती वाढवून द्यायचा, काय स्केल ठेवायचं, याच्याविषयी रजा त्यांना किती वर्षभरात द्यायच्या, कोणकोणत्या प्रकारच्या रजा द्यायच्या, त्यांना सोयी सुविधा कोणत्या द्यायच्या, शैक्षणिक त्यांच्या पाल्यांना सुविधा असतील, प्रवासाची सुविधा असेल, तर ह्या सगळ्या विषयी एक करार केला जातो आणि हा करार सगळ्यांना त्या समूहाला फायदेशीर ठरेल अशा पद्धतीने ती नियमावली तयार करतात आणि त्या नियमावलीनुसार तो करार तयार केलेला असतो.
औद्योगिकरण सध्या जर पाहिलं तर औद्योगिकरण यांत्रिकरण मोठ्या प्रमाणात होत आहे आणि या औद्योगिकरणाचा परिणाम जो आहे हा शहरीकरणावरती आपल्याला दिसून येतो. म्हणजे शहरीकरण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आता हे शहरीकरण वाढत असताना किंवा शहरीकरण होत असताना गावांचं रूपांतर जे आहे, खेड्याचं रूपांतर गावामध्ये झालं, मोठ्या गावामध्ये, मोठ्या गावांचं रूपांतर शहरामध्ये होत आहे. हा परिणाम कशाचा आहे की परिसरामध्ये दिवसेंदिवस वाढत चाललेलं औद्योगिकरण आणि यांत्रिकीकरण. यांत्रिकीकरणामुळं शहरीकरण होत आहे आणि शहरीकरण होत असताना खेडेगावातील किंवा गावातील जे युवक आहेत हे शहराकडे येत आहेत. आता यामुळे याचा परिणाम काय होईल पहा. गावातील युवक जेव्हा कामधंद्याच्या निमित्ताने, नोकरीच्या निमित्ताने शहराकडे येतील त्यावेळी गावातला जो समुदाय आहे हा कमी होईल. म्हणजे गाव हे देखील एक गट आहे, एखादा जिल्हा हा देखील गट आहे, एखादं शहर हे देखील एक गट आहे. तर गावातला जो गट होता, समुदाय होता, तो कमी होईल आणि ते लोक गेले कुठं, शहराकडे गेले कामधंद्यासाठी. तर शहराकडे गेल्यामुळं त्या ठिकाणी शहरातला जो गट आहे, दुय्यम गट आहे, याचा आकारमान वाढेल, याचा आकार वाढेल आणि आकार वाढल्यामुळे काय होईल, त्या ठिकाणी त्या लोकांना सुविधा देण्यासाठी जो कोणी गट आहे तर त्यांची व्याप्ती देखील त्या ठिकाणी वाढेल. खेड्यातून लोक शहराकडे जाऊ लागले आहेत आणि शहरीकरणाची प्रक्रिया त्या ठिकाणी वेगाने होत आहे आणि शहरात त्यामुळं विविध गरजांची पूर्तता करण्यासाठी नवनवीन दुय्यम गटांची निर्मिती होत आहे किंवा संख्या वाढत आहे. उदाहरणार्थ त्यांना आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी त्या ठिकाणी मोठमोठे दवाखाने टाकावे लागत आहेत, आरोग्य सुविधा शासनाला पुरवाव्या लागत आहेत, खासगीरित्या पुरवाव्या लागत आहेत. त्यांना ज्या लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तू आहेत ह्या दुकानामधून मिळण्यासाठी दुकानांची किंवा मॉलची संख्या वाढत आहे. तर असे त्या ठिकाणी वेगवेगळे गट होत आहेत. शहरात विविध गरजांची पूर्तता करण्यासाठी दुय्यम गटांची त्या ठिकाणी संख्या वाढत आहे आणि त्या माध्यमातून वाढलेल्या समुदायाला त्या ठिकाणी काय केलं जात आहे, समूहाला सेवा पुरवल्या जात आहे. विविध गरजा भागवणे, लोकांच्या ज्या वाढलेल्या गरजा आहेत त्या ठिकाणी शहराकडे लोंढा येतो लोकांचा, तर त्यामुळं त्या गरजा वाढतात. तर ह्या वाढलेल्या गरजा किंवा जसं राहणीमान वाढेल तसं राहणीमान उंचावलं जाईल, तसं लोकांच्या गरजा देखील वाढतात आणि त्यामुळं विविध गरजा त्यांच्या भागवणं गरजेचं आहे. आणि या गरजा भागवण्यासाठी आणि त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या अशा दुय्यम गटांची निर्मिती होत आहे की जे अनिवार्य असतं, ते योगायोगाने होत असतं. आणि ही निर्मिती होत असताना, हे दुय्यम गट निर्माण होत असताना त्या माध्यमातून वेगवेगळ्या लोकांना त्या ठिकाणी कामधंदा देखील मिळत आहे. हे देखील फार महत्वाचं आहे. लोकांच्या गरजा भागवायच्या म्हणजे त्या ठिकाणी गरजा भागवण्यासाठी आणि सामाजिक समस्या सोडण्यासाठी इतर अन्य लोकांना देखील त्या ठिकाणी काम द्यावं लागतं, कामधंदा त्या ठिकाणी मिळतो आणि त्या ठिकाणी लोकांच्या सामाजिक समस्या सोडल्या जातात. आणि अशा पद्धतीने दुय्यम गटांची संख्या जी आहे ही दिवसेंदिवस वाढत आहे आणि ते गट मोठमोठ्या आकाराने होत आहेत. तर अशा पद्धतीने प्राथमिक गट आणि दुय्यम गट हे दोन मुख्य जे गट आहेत हे या ठिकाणी आपण पाहिलं. म्हणजे गटांचे मुख्य दोन प्रकार, प्राथमिक गट, दुय्यम गट. परीक्षा दृष्टीने जर पाहिलं तर प्राथमिक गट आणि दुय्यम गट यामधील फरक लिहा असा प्रश्न येऊ शकतो किंवा स्वतंत्रपणे प्राथमिक गटाची टिप लिहा असा प्रश्न येईल किंवा दुय्यम गटावर प्रश्न येईल की टिप लिहा दुय्यम गट. तर अशा पद्धतीने तुम्हाला त्या ठिकाणी लिहिता आलं पाहिजे. प्राथमिक गट जो आहे हा त्यांच्या ठिकाणी तो चांगल्या प्रकारे काम करत आहे, त्या ठिकाणी मर्यादित आहे संख्या, त्याची आकारमान मर्यादित आहे, हा मुख्य त्यातलं सांगायचं तात्पर्य म्हणजे. आणि त्या ठिकाणी सगळ्या सभासदांचा जो संपर्क आहे हा एकमेकाशी सातत्याने नेहमी येत असतो, संस्कारांची त्या ठिकाणी देवाणघेवाण होत असते. परंतु दुय्यम गटाची व्याप्ती ही मोठी असल्यामुळं सगळ्याच सभासदांचा एका वेळी संपर्क येईल असं नाही, परंतु दुय्यम गटामध्ये छोटे छोटे पुन्हा गट तयार होतात, त्या गटांचा मात्र एकमेकाशी संबंध येत असतो. दोन्ही गटांची जी ध्येय धोरणं आहेत ही सारखीच आहेत की जे ठरवलेले ध्येय आहे किंवा उद्दिष्ट आहे हे साध्य करणं हे प्राथमिक गटाचं देखील काम आहे आणि दुय्यम गटाचं देखील काम आहे. लक्षात